खूप जास्त ड्राय असेल, सुगंधी किंवा स्किन ड्राय करणारे साबण टाळावे. नाव ऐकताच अनेक जण अस्वस्थ होतात, पण प्रत्यक्षात हा एकदम साधा खाज, लालसरपणा, वास, फंगल इन्फेक्शन, वेदना अशा मोठ्या त्रासांमध्ये बदलतो. काही नाही होणार असं समजून केलेला हा निष्काळजीपणा पुढे कधी लक्षात आलंय का? आपण शरीराच्या बाकी सगळ्या गोष्टींसाठी किती काळजी घेतो. शरीरासाठी फेस वॉश वापरतो, केसांसाठी शॅम्पू वापरतो, स्किनसाठी क्रीम वापरतो, पण एक गोष्ट मात्र पुरुष बहुतेक वेळा टाळतात. विचार तर सगळ्यांच्याच मनात असतो, पण कुणी बोलत नाही. आणि म्हणूनच आज आपण या विषयावर उघडपणे बोलणार आहोत. कारण डॉक्टर उमेश मुंदडा सांगतात की हायजीन हा लाजेचा विषय नसून आरोग्याचा विषय आहे. आणि ही माहिती मी तुम्हाला सांगते आहे त्यांच्याच 40 वर्षाच्या अनुभवातून. तर सगळ्यात आधी डॉक्टर उमेश मुंदडा यांची छोटीशी ओळख. 1985 पासून आशा किरण सेक्स क्लिनिक त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. म्हणजेच जवळजवळ 4 दशके सेक्सोलॉजिस्ट म्हणून ते महाराष्ट्रभरात काम करत आहे. त्यांचे मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर नगर अशा अनेक शहरात क्लिनिक असून छत्रपती संभाजीनगर मध्ये मुख्य शाखा आहे, जिथे ते सोमवार ते शुक्रवार प्रॅक्टिस करतात आणि शनिवारी रविवारी मुंबई, पुणेला असतात. म्हणजेच प्रचंड अनुभव आणि हजारो रुग्णांच्या समस्यांचं निराकरण. आता येतो मुख्य मुद्दा, पेनिस हायजीनचा. नाव ऐकताच अनेक जण अस्वस्थ होतात, पण प्रत्यक्षात हा एकदम साधा, महत्वाचा हेल्थ विषय आहे. डॉक्टर मुंदडा सांगतात की पुरुषामध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणं हे फार कॉमन झालेलं आहे. काही नाही होणार असं समजून केलेला हा निष्काळजीपणा पुढे खाज, लालसरपणा, वास, फंगल इन्फेक्शन, वेदना अशा मोठ्या त्रासांमध्ये बदलतो. स्नान करताना आपण बाकी सगळं धुतोच, पण पेनिस स्वच्छ धुणंही तितकंच महत्वाचं आहे. सामान्य साबण किंवा पीएच बॅलन्स जेंटल वॉश चालतं. खूप जास्त ड्राय असेल, सुगंधी किंवा स्किन ड्राय करणारे साबण टाळावे, कारण अशा साबणांमुळे स्किन ड्राय होते, क्रॅक्स येऊ शकतात आणि इन्फेक्शनला दार उघड केल्यासारखं होतं. आता एक महत्वाची गोष्ट जी अनेक पुरुषांच्या माहितीत नसेल, म्हणजे फोरस्किन असेल तर स्वच्छता आणखी महत्वाची ठरते. कारण त्या फोल्ड मध्ये स्मेग्मा जमा होतो, जो नैसर्गिक आहे, पण हे साचलं तर बॅक्टेरिया वाढतात. म्हणून डॉक्टर उमेश मुंदडा नेहमी सांगतात की स्वच्छ स्नान करणं, फक्त 1 मिनिट द्या. फोरस्किन हलक्या हाताने मागे ओढा, आतला भाग स्वच्छ पाण्याने धुवा. याने अर्ध्या समस्या तशा संपतात. आणि हो, एक गोष्ट लोक सतत विचारतात, धुतल्यानंतर पूर्ण कोरडं करणं, ओलसरपणा, फंगल इन्फेक्शन आणि स्वर्ग असतो. जास्त घाम येणे, खेळणारे किंवा सतत टाईट जीन्स घालणाऱ्या पुरुषांनी तर विशेषतः काळजी घ्यायला हवी. डॉक्टर मुंदडा सांगतात की कपडेही तितकेच महत्वाचे आहेत. टाईट आणि सिंथेटिक कपड्यामध्ये हवा पास होत नाही, त्वचा ओलसर राहते. त्यामुळे शक्यतो कॉटन अंडरवेअर वापरणं, हे दिवसभरात बदलणं आणि रात्री झोपताना शरीराला थोडासा मोकळा श्वास देणं सगळ्यात जास्त हायजीन वाढवतं. याबरोबरच टायमिंग बद्दलही लोकांमध्ये गोंधळ असतो. डॉक्टर मुंदडा सांगतात की ट्रिमिंग ठीक आहे, पण शेविंग करताना कट लागण्याची शक्यता जास्त असते. कट म्हणजे बॅक्टेरियासाठी सरळ ओपन गेट असतो, त्यामुळे सेफ ट्रिमर वापरला तर उत्तम. पण पुरुषांची एक कॉमन तक्रार म्हणजे वास. पण वास येणं हे आजाराचं लक्षण असायलाच हवं असं नाहीये. जास्तीत जास्त वेळा ही फक्त पुअर हायजीन असते. नियमित स्वच्छता, कोरडेपणा किंवा मग बाथ स्टेबल असणं, या सगळ्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या असतात. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हायजीन सगळे प्रकरण फक्त पुरुषांसाठीच नाही, त्यांच्या पार्टनरसाठी आहे. खराब स्वच्छतेमुळे पार्टनरला इन्फेक्शन होणं खूप सामान्य आहे. आणि म्हणूनच डॉक्टर मुंदडा सांगतात की स्वच्छता म्हणजे म्युच्युअल हेल्थ. सगळ्यात शेवटी तर खाज, लाल पुरड्या, जळजळ, वास किंवा सूज किंवा अनयुज्युअल डिस्चार्ज असं काही जाणवलं तर काही नाही, निघून जाईल असं समजू नका. स्वतः औषध लावा, डायरेक्ट सेक्सोलॉजिस्ट कडे जा. प्रॉब्लेम सांगताना लाज बाळगू नका, कारण आशा किरण सेक्स क्लिनिक मध्ये रोज इतके रुग्ण या समस्येसाठी येतात. हे मुद्दे पूर्णपणे सामान्य आहेत. तर ही होती माहिती, आणि ही माहिती फक्त माझ्याकडून नाही तर डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या अनुभवाने पडताळलेली आहे. ही गोष्ट प्रत्येक मित्राने आपल्या मित्राला सांगायला हवी, कारण आरोग्य लपून नाही तर समजून सांभाळलं जातं. आपल्या YouTube फॅमिलीचे जे सध्या मेंबर्स आहेत ते 3 लाखांपेक्षाही जास्त झालेले आहेत. सो तुम्ही सुद्धा तुमचं प्रेम असंच असू द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.